भारतातील जबाबदार आणि स्वतंत्र पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो। याच दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने म्हणजेच पीसीआयने काम करण्यास सुरुवात केली आणि दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येऊ लागला। सर्व पत्रकार बांधवांना दीपवाहिनीतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपन्न। खेड शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिक मात्र हैराण। अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल। आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेची विशेष मोहीम जारी। पाहुयात सविस्तर वृत्त। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवरती प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात काय म्हणतात उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत। निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये जे जे काय आहे ती प्रक्रिया होत असते, तक्रारदारांची त्याची दखल देखील घेतली जात असते। परंतु याच्यामध्ये मला एक महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जसं अमित शहा साहेबांच्या भाषणामध्ये काहीतरी वक्तव्य आलं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आक्षेप घेतला गेला, तसं 8 दिवसापूर्वी बिहारच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार साहेबांनी ज्या पद्धतीनं महिलांवर अश्लील पद्धतीनं शेरेबाजी केली, अश्लील पद्धतीनं वक्तव्य केलं, त्याच्या बाबतीतलं काय म्हणजे त्याच्या बाबतीतलं देखील म्हणणं मांडलं पाहिजे। आज खरं तर आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की इंडियाच्या अलायन्समध्ये नितीश कुमारने इंडियाच्या अलायन्समध्ये नितीश कुमारने अशा पद्धतीनं वक्तव्य केलं, त्याच्यावर काहीतरी पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला ऐकायला मिळेल। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने जर पत्र लिहिलेलं असेल तर निवडणूक आयोग त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल। पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही जो मला प्रश्न विचारला, मला हा प्रश्न विचारायचा की नितीश कुमारने विधानसभेमध्ये महिलांविषयक आणि लोकसंख्येबाबत अतिशय अश्लील वक्तव्य जे केलेलं आहे त्याच्यावर इंडिया अलायन्स मधल्या प्रत्येक पक्षाचं मत काय आहे? खेड शहरात आणि बाजारपेठेमध्ये सध्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। 10 ते 15 कुत्र्यांचा घोळका खेड बस स्थानक, बाजारपेठ, शिवाजी चौक, समर्थनगर परिसरात फिरत असल्याने लहान मुलांच्या मनात देखील आता भीती पसरली आहे। दिवाळीचा सण असल्यामुळे मुलांना सुट्टी असल्याने आता मुले खेळण्यासाठी बाहेर पडतात, मात्र कुत्री अंगावर येणं आणि भुंकणे यासारखे प्रकार वारंवार होत असल्याने मुलांमध्ये प्रचंड भीती दाटली आहे। तरी संबंधित खात्याने यावर योग्य ती उपाययोजना राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर खेड तालुक्यातील मौजे आवाशी गावच्या हद्दीमध्ये मुंबई गोवा हायवेवरती अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झालाय। सदर अपघात निदर्शनास येतात सचिन खोपकर यांनी वन अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला। वन विभागाला ही बातमी प्राप्त होताच घटनास्थळी वनक्षेत्रपाल दापोलीचे पीजी पाटील आणि त्यांचे कर्मचारी यांनी येऊन पाहणी केली। यावेळी सांबर मृत अवस्थेत दिसून आले। मृत पावलेल्या सांबर हा अंदाजे 7 ते 8 वर्षाचा असून वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सदर सांबर मृत झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले। सदर सांबराच्या तोंडाला मार लागला असून त्यातून रक्त वाहत होते, तर पाठीमागील उजव्या पायावरती खरचटलेल्याच्या खुणा दिसून आल्या। तर याबाबत वनक्षेत्रपाल दापोली यांनी अज्ञात वाहन आणि वाहन चालकाविरोधात आता गुन्हा दाखल केला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय जोरदार तापलाय। राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यास आता सुरुवात केली आहे। तसेच मराठा समाजाला मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आता राज्यातील शाळांतील 1967 पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठा कुणबी असल्याचे दाखले नोंदी शोधण्याच्या सूचना सरकारने आता दिल्या। शाळांमध्ये 6माही परीक्षा असतानाही शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणुकीची कामे करावी लागली आणि त्यात आता कुणबी नोंदणी शोधण्यासाठी 60 वर्षापूर्वीची कागदपत्रे तपासण्याच्या सूचना आता शिक्षकांना देण्यात आल्या आहेत। राज्यात मराठा आणि ओबीसीचा वाद सुरू असतानाच आता अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची बातमी येऊन धडकली।
त्यानंतर आता अजित पवार यांची वारंवार बदललेली कृती पाहता त्यांना राजकीय डेंगू तर झाला नाही ना, या चर्चांना आता जोर धरून उधाण आले. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर आता अजित पवारांचं आजारपण खरं की खोटं यांची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पण या चर्चांना कारण देखील तसंच आहे. आजारपणामुळे अजित पवार कुणालाच भेटणार नाहीत असं प्रसिद्धी पत्रक पवारांच्या कार्यालयाने काढलंय आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार पुण्यात गेले आणि त्यानंतर थेट त्यांनी दिल्ली देखील गाठली. या वृत्तानंतर आता अशा चर्चांना उधाण येऊ लागलंय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवीन वर्षातील लायन्स फेस्टिवल 2024च्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतंच संपन्न झाले. पोलीस निरीक्षक भोईर, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, विलासभाई बुटाला यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तरी यावेळी पंकज शहा, राजा चोईसर, मिलिंद येवलेकर, सुरेश चिकणे, शैलेश हारिया, डॉक्टर विक्रांत पाटील, रत्नाकर शिलेवंत, किशोर कोलगे आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लायन्स रत्नाकर शिलेवंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी मार्फत यावर्षी लायन्स फेस्टिवल आम्ही घेत आहोत. गोळीबार मैदान खेड या ठिकाणी 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीमध्ये हा लायन्स फेस्टिवल आम्ही आणि खेडवासियांच्या मनोरंजनासाठी आणि सेवेसाठी आम्ही आयोजित केलेला आहे. या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल तसेच कन्झ्युमर स्टॉल देखील आम्ही आयोजित करत आहोत. खेडमधील सर्व लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट असे पदार्थ चाखायला मिळणार आहेत. या आजच्या दिवशी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे आणि या ठिकाणी शाह हॉटेल या ठिकाणी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत ते कार्यालय ओपन राहणार आहे आणि सर्व प्रकारच्या बुकिंगसाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी खेडमध्ये मोठ्या ठिकाणी जे बॅनर लावले आहेत त्या ठिकाणी संपर्क दिलेला आहे. अशा ठिकाणी संपर्क साधून आपण खेडवासियांनी जास्तीत जास्त या फेस्टिवलचा लाभ घ्यावा अशी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे मी विनंती करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या मृदगंध पुरस्काराची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी दिली आहे. दरवर्षी या संस्थेतर्फे मृदगंध जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाचा 13वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार वितरण भव्य सोहळा येत्या 26 नोव्हेंबरला काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही हा कवितांचा विशेष कार्यक्रम या सोहळ्यात संपन्न होणार असून शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिराचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही रसिकांना या सोहळ्या दरम्यान आता घेता येणार आहे. रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 6 महिन्यात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 21,749 गुन्हे नोंदवण्यात आले असून 21,736 जणांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2.72 कोटींचा दंड देखील वसूल करण्यात आलाय. न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात ना फेरीवाला क्षेत्र घोषित करून 150 मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार रेल्वेने सीमारेषा आखली देखील. तरीही नियम तोडून अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करताना आता दिसून येत आहेत. तर भारत न्यूझीलंड सेमीफायनल दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. माधुरी यांनी वानखेडेवरती अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता उधाण येऊ लागले. तर खारघर सेक्टर 34 मधील मॅजिस्ट्रेट विला इमारतीमध्ये बांगलादेशी नागरिक विना पासपोर्ट शिवाय राहत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार गस्तीवर असलेले पोलीस हवालदार संजय मोरे आणि पोलीस शिपाई मच्छिंद्र पाटील यांनी मॅजिस्ट्रेट विला इमारतीत गौस हक्कामिया शेख हा बांगलादेशी नागरिक विना पासपोर्ट तसेच वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचं आढळून आलं.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने बांगलादेशातील दारिद्र्याला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचं कबूल केलं. तसेच तो खारघरमध्ये मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे देखील त्यांनी कबूल केले आणि त्यानुसार पोलिसांनी शेख याच्या विरोधात पारपत्र अधिनियम तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार आता गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.